मराठा आंदोलक अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात गौप्यस्फोट करणार आहेत। त्यासोबतच जरांगेंनी केलेल्या आरोपांना ते काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा 16वा दिवस आहे। त्यांनी मराठा समाजाची आज निर्णायक बैठक बोलावलेली आहे। दुपारी 12 वाजता ते बैठकीला संबोधित करतील आणि पुढची दिशा नेमकी काय ते ठरवणार आहेत। अजय बारसकर यांच्या आरोपांनाही जरांगे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रवी, अमोल, मनोज जरांगे यांनी काल सांगितल्याप्रमाणे आज समाजाची एक बैठक ठेवलेली आहे। काल पंचक्रोशीतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातील काही आंदोलकांना देखील त्यांनी या बैठकीला येण्याचं आवाहन केलेलं आहे। खरं तर कालच्या आंदोलनानंतर म्हणजे मनोज जरांगे यांनी यापूर्वी रास्ता रोकोचं जे आवाहन केलेलं होतं त्यानंतर आज पुन्हा 25 तारखेची आजची बैठक त्यांनी ठेवलेली होती आणि यामध्ये पुढच्या आंदोलनाची काही दिशा ते स्पष्ट करणार आहेत। अमोल, एक बाब आहे की ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांना प्रतिसाद अपेक्षित होता तसा कालचा प्रतिसाद दिसला नाही। ज्या तोडीचे आंदोलन यापूर्वी झालेले आहेत त्या पद्धतीनं कालचा आंदोलनाचं स्वरूप नव्हतं, हेच कुठेतरी एक कारण असावं। आणि या बैठकीमध्ये यापूर्वी मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला काहीतरी दिशा ठरवायची आहे आणि मला काही महत्वाकांक्षी समाजविरोधी राक्षसांना उघडं करायचं आहे, अशा प्रकारचं देखील त्यांनी काल आम्ही जेव्हा प्रश्न केला की उद्याची बैठक कशासाठी असणार आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये ते आंदोलनाची दिशा बरोबरच काही लोकांना उघडं पाडण्याची शक्यता आहे। उदाहरणार्थ काही षडयंत्र आपल्या विरोधात रचली जात आहेत सरकारकडून किंवा सरकारच्या प्रतिनिधीकडून, अशा प्रकारचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे आज काही याबाबत बोलतात का? आणि सर्वात महत्वाचं हेच आहे की अजय बारसकरांनी ज्या प्रकारे गंभीर आरोप त्यांच्यावरती केलेले आहेत, यापूर्वी 2-3 पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांनी यावरती आपण कुठलंही बोलणार नाही किंवा अशा छोट्या गोष्टींना मी लक्ष देत नाही, अशा प्रकारचा एक त्यांचा भाव होता। मात्र आज ज्या पद्धतीनं वैयक्तिगतच नाही तर काही सामाजिक आरोप देखील त्यांच्यावरती झाले आहेत, त्या अनुषंगाने मनोज जरांगे या बैठकीनंतर जी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची शक्यता आहे। आता पुढचं नेमकं आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, त्या बारसकरांच्या आरोपांना हे प्रत्युत्तर कसे देतील आणि सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आता स्ट्रॅटेजी काय आहे मनोज जरांगेकडे, हे आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये लक्षात येईल। रवी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।